आषाढी यात्रा सोहळा आणि पालखी सोहळ्यासाठी दिंडीधारकांनी प्लॉटची मागणी भक्तिसागर अर्थात 65 एकर इथं नोंदवावी असं आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केलंय। आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा 25 जुलै 2026 रोजी साजरा होत असून यात्रा कालावधी 15 ते 29 जुलै 2026 असा आहे। या यात्रेत येणाऱ्या दिंड्यांना वास्तव्यासाठी भक्तिसागर अर्थात 65 एकर इथं जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। या ठिकाणी मोफत प्लॉट्स भाविकांना तंबू राहुट्या उभारून वास्तव्य करण्यासाठी देण्यात येत आहेत। 6 जुलैपासून प्लॉट नोंदणी सुरू करण्यात आली आहे। संबंधितांनी भक्तिसागर इथं प्लॉटची मागणी नोंदवावी असं आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केलं आहे। भक्तिसागर इथं भाविकांना निवाऱ्यासोबत पिण्याचं शुद्ध पाणी, शौचालय, वीज कनेक्शन, अन्नपदार्थ शिजवण्यासाठी गॅस वितरण, पोलीस संरक्षण, प्रथमोपचार केंद्र आदी सुविधा दिल्या जातात। त्यामुळे या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी होते। या ठिकाणी एकूण 668 प्लॉट्स भाविकांना निवाऱ्यासाठी दिले जातात। या ठिकाणी भाविकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपत्कालीन मदत केंद्र स्थापन करण्यात येतं। इथं प्रशासकीय यंत्रणा सुसज्ज आणि सुरळीतपणे काम करण्यासाठी तहसीलदार सचिन मुळीक यांची सेक्टर मॅनेजर म्हणून नियुक्ती केली आहे। भाविकांना प्लॉट्स वाटप करणं, अडीअडचणी सोडवणं, आपत्कालीन प्रतिसाद केंद्र आणि त्यावर नियुक्त सेक्टर मॅनेजर तसंच त्यांचे अधीनस्थ कर्मचारी कार्यान्वित असणार आहेत। आषाढी एकादशीच्या सोहळ्या अगोदर दिंडी पालखीतील भाविकांनी प्लॉटसाठी मागणी करणं आवश्यक आहे। या ठिकाणी भाविकांना मूलभूत सेवा सुविधा पुरवण्यात येणार असून आपत्कालीन प्रतिसाद केंद्रातून भाविकांना सेवा देण्यात येणार आहेत। यासाठी नायब तहसीलदार सुधाकर धाइंजे मोबाईल 97 67 24 82 10 तसंच ग्राम महसूल अधिकारी दादासाहेब पाटोळे मोबाईल 99 70 10 99 19 प्रमोद खंडागळे मोबाईल 96 57 29 04 03 तसंच वैभव कट्टे मोबाईल 96 65 07 60 66 यांच्याकडे संपर्क साधावा असं आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे।